हो जायचंय पटकन. iPhone 17 मिळतोय. 17 रुपयाची नोट घेऊन यायची आहे. 17 रुपीज नोट. चला बघूया कोण घेऊन येत आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी केला मराठी चॅनलमध्ये. मंडळी आज फॅमिली ब्लॉग आहे. बऱ्याच दिवसांनी फॅमिली एकत्र दिसते. सो आज आम्ही चाललो आहे विरारला. सो रविवार आहे आणि त्याच्या निमित्ताने विरारला जायचं आहे. आमचे काका आहे, त्याच्या मुलीचा आहे वाढदिवस. सो बड्डे आहे, बड्डे सेलिब्रेशन आहे. आय थिंक 5वा आहे. सो मोठं सेलिब्रेशन आहे. सो बोलवलेलं आहे सगळ्यांना, सगळंच चाललो आहे. मम्मी आहे, प्रेरणा, पप्पा, सगळ्यांचा पिंक कॉम्बिनेशन आहे, पण पप्पांचा थोडा वेगळा आहे. असो, आणि आईला घेऊन नाही जात आहे कारण आईला प्रवास महागात पडतो चांगला. हो. सो आम्ही येणार आहोत लगेच. पप्पा तर रिटर्न येतील लगेच, पण भेट देऊन जायची आहे. निघतोय आता. पनवेल स्टेशनला आलो आहे. लागलं इकडे राईटला मेमो. फक्त गर्दी नको. प्लॅटफॉर्मलाच किती गर्दी आहे. संडेचा हाच आहे फॉल्ट की गर्दी असते. मेमूत बसलो पण जागा काय भेटत नाही. ट्रेन पण सुटले. एकदम मागणं आलो. मागच्या साईडला भरपूर गर्दी होती. उभं राहायला पण तरी जागा नव्हती. एकदम पुढं आलो, बसायलाच जागा भेटली. एकदम वसई साईडला. बरं आला, भेटली जागा बसायला. आता निघाली ट्रेन. ही बरी पडते डायरेक्ट वसई. थोडीशी लेट होते पण बरी पडते, कारण तिकडनं इथून कुर्लावरून दादरवरून परत विरार पकडायची. त्यात गर्दी बेकार. चला, वसईला आले गाडी. ट्रेन एवढी भरली ना कोपर आणि भिवंडीला. कोणाला जास्त उभं राहायला जागा नव्हती. आम्हाला नशिबाने बसायला पण भेटलं. गाडी जुचंद्राला एवढा वेळ थांबते ना, या अर्धा एक तास जुचंद्रात थांबले सर. अर्धा तास लेट गाडी. अरे मस्त चाललंय. कुठे चाललंय? पलीकडे चाललं. थोडू का? नाही, जातो बरोबर आहे. अरे थँक्यू. कुठला गाव? सातारा. माझा सातारा आहे का? आई बरे आहेत? नाही. हो बरे बरे. चालल्या कुठे तुम्ही आता? आम्ही पलीकडे तो गाव आहे ना. थोडू का तुला? जाऊया का? गिफ्ट घ्यायचं आहे. एक गिफ्ट घ्यायचं आहे. गिफ्ट पुढे हे बघ, शॉप आहे पुढे स्टेशनरी. मग चल बस. व्हिडिओ चालू केली आणि आपली फॅमिली भेटली, सबस्क्रायबर. काय नाव? महेश इंगळे. तर रिक्षाने जायचंच होतं. विरारला उतरलो आहे. ॲक्च्युली एक मीटिंग होती. हां, मीटिंग आटपली आहे आणि आता इथून जातो आहे बड्डेला. पप्पा चालले पुन्हा एकदा घरी. पप्पांना सोडलं कारण आई आहे ना एकटी. तो आता संध्याकाळच्या गाडीने पप्पा 7 वाजेपर्यंत पोचतील. आम्ही आता बड्डे अटेंड करू, त्याच्यानंतरला बघूया. त्या अगोदर एक गिफ्ट घ्यायचं आहे. विरारला एव्हरी डे गर्दी असते. नालासोपारा विरार राम मंदिर कुठे आहे ते? एकदा नक्की जाईन तिकडे. जाऊया. मस्त आहे ना. म्हणजे अयोध्येला जसं बनवलं आहे तसंच केलं आहे असं म्हणतात. बघूया. जायचं एक दिवस, पण आता आलो आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. गिफ्ट वगैरे बघायचं, तर पुढे बघूया. लकीली काय झालं की दादा भेटले रिक्षामध्ये. ॲक्च्युली ईस्टवरून जायचं होतं आम्हाला वेस्टला. दादा बोलले सोडतो आता, चला. तसंही आम्ही तिकडनं जाऊन रिक्षाच पकडणार होतो. आपला माणूस सोबत असला की काय वाटत नाही. नवीन एरियात झोपलाय बघा कसा. जरा गिफ्ट वगैरे घेऊन येतो. किड झोन आहे इकडे. बघूया काय मिळत आहे. नाल मुलांचं काय ॲक्च्युली बघायचं आहे. स्टेशनरीत जात होतो. हो बाबा, आता आम्ही नाही एवढं पण वाईट नाही दिसत. मी एवढं वाईट नाही दिसत. एवढं हुकू नको एवढं माझ्यावर. करतो. पूर्ण रिपीट पाहिजे तर हे दाबायचं. ऑन करा. शुरू करने के लिए पहले पेज में दिए गो बटन दबाएं. अ से अनार. ॲक्च्युली गिफ्ट थोडं स्टडी रिलेटेडच घेतो आहे, कारण तिकडे डॉल
सगळ्या बऱ्याच गोष्टी मिळतील, पण असं गिफ्ट घ्यावं जो त्यातून काहीतरी शिकायला होईल. ह्या बाराखाड्या आहेत, आपल्या वेळेस नव्हता, आपल्या वेळेस अलकंपी होती, ती वाचलं की सगळं शिकायला मिळायचं. आता काय काय आलेत. असो, हा गिफ्ट चॉईस केला सगळं आणि याच्यामध्ये क्विज पण आहेत. चला हो हो परत त्यानंतर हो हो चला. फायनली आपले विरार वसईला खूप सबस्क्रायबर मंडळी आहेत, म्हणजे सबस्क्रायबर नाही म्हणू शकत, फॅमिली मेंबर आहेत. दादा साताऱ्याचा होता, छान वाटलं. आणि आता आलेलो आहे, नाही मारत, चल काकांकडे जायचं आहे. त्या काकांना तुम्ही ओळखता, नाव सांगायची गरज नाही, डायरेक्ट जाऊन भेटवतो तुम्हाला. ते कोण काका मंडळी, यांना ओळखता का? नमस्कार, हाय, अमरनाथ यात्रा आठवते का तुम्हाला? जय बोले. जय बोले. आज बड्डे आहे काकांच्या मुलीचा 5वा वाढदिवस. सगळी गडबड आहे, खाली घरी होतो, सगळी गडबड आहे, टॅरेसला आहे. सो आता सगळी चालू आहे, काय काय इव्हेंट आहे ते बघायला मिळालंच. टॅरेसला बरंच डेकोरेशन करायचं बाकी, आता थोड्या वेळात होईल. रात्र झाली की अजून माहोल होईल. सगळं सेटिंग चालू आहे, सेटिंग अरेंजमेंट चालू आहे. थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला, आणि बड्डे गर्ल पण दाखवतो. घरी वगैरे गेलो, फ्रेश वगैरे झालो. आत्ता जातो आहे स्वामी महाराजांच्या मठात, इथे जवळच आहे. तिकडे आहे का? काका भेटलेत बऱ्याच दिवसांनी, विरारचे. श्री स्वामी समर्थ बोईन्स नाक्याच्या इथे आलो आहे. मस्त आहे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. दर्शन वगैरे झालं, खूप भारी, अप्रतिम, पीसफुल. स्वामींच्या मंदिरात कुठल्याही जाऊ दे का मठात जाऊ दे, शांतताच शांतता. चला. हाय बर्थडे गर्ल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय बोलायचं? बर्थडे, काय बोलायचं त्याला? अजून वाढदिवस असं कोण बोललं नाही. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल, थँक. नीट बोल. तुला असं कोणी बोललं ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मग काय बोलशील? धन्यवाद. कोणाचा आहे? कोणाचा बर्थडे आहे? तुझं आहे? तयार नाही झाली तू? तिकडे कोण आहे? ए मला दाखव, ही कोण आहे? हे इकडे दाखव. ये अरे मिस्टी किती आहेत? अरे इथे कोण आहे? हो पडशील. हे कोण आहे? ती कोण आहे? तू आहेस? थँक्यू बोल, थँक्यू. थँक्यू तर बोल. तुला बघितलं का तू तिकडे? तुला बघितलं? ही बघ डिझनी प्रिन्सेस मध्ये युवाक्षी. आता मस्त वाटतंय. वा, पब्लिक आलेलं आहे. डेकोरेशन बघा जबरदस्त वाटतंय. नागपूरमधून येत आहे का? संध्याकाळचा ॲम्बियन्स बघा. मंदिर आहे डॉक्टर सुनील वाणींचा प्रवास. चला तर आपण सुरुवात करूया. मला जरा सांगा, जरा आज आपण इकडे का आलो आहोत, कोणाला माहित आहे? जरा हात वर करा. हा सांगा जरा. बर्थडे कोणाचा आहे? युवाक्षीचा बर्थडे आहे. हा, बरीच मुलं सांगतात आम्ही केक खायला आलो आहोत. हा, लहान मुलं, मोठ्या मुलांना माहित आहे. हा, तर बघा आज युवाक्षीचा बर्थडे आहे, तर आपण तिला शुभेच्छा देऊया की नको? त्यासाठी तुम्हाला यायला पाहिजे ना इथे. तर आता काय बोलायचं, एकच वाक्य बोलायचं आहे, हॅपी बर्थडे युवाक्षी. जरा जोरदार आवाजामध्ये बोला, ती खाली गेली आहे, तिला ऐकायला गेलं पाहिजे. सो रेडी, चले 1 2 3. आवाजामध्ये दम आहे का? स्टार्टर खाल्ले का सर्वांनी? नाही ना, ठीक आहे. आता आपण बोलवणार आहोत. चलो रेडी 1 2 3. आला आवाज आला. तर आता आपण सुरुवात करूया. बघूया आज पहिलं iPhone 17 कोणाला मिळतोय, आणि आयफोन बघूया. हां, सर्वांचा आवडता आहे iPhone 17, आताच लॉन्च झालेला आहे. हां, तर तुम्हाला काय करायचं आहे, मी जे सांगेन ते घेऊन यायचं आहे समोर जी मंडळी आहे त्यांच्याकडून. जर तुम्ही वस्तू घेऊन आलात तर तुम्हाला देणार आहोत iPhone 17.
त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल, जरा खाली यावं लागेल. चालेल ना? या इकडे खाली या. आयफोन पाहिजे ना? देऊया ना? देऊया ना? हा बघूया. हा आयफोन 17 खूप आपल्यासाठी उपयोगी ठरणार आहे. हा. तर आता काय करायचं आहे, मी 1 2 3 म्हटलं की तुम्हाला जायचं इकडे. हां, मम्मी पप्पा अंकल आंटी, आणि मी जे सांगेन ते घेऊन यायचं आहे. आयफोन 17 आहे पहिलं प्राईज. सो रेडी? चला, आपल्या खेळाचा नियम जरा उलटा आहे. जे शेवटी येतील त्यांना आयफोन. बऱ्याच गेममध्ये काय असतं, जे पहिले येतील त्यांना आयफोन, पण आम्ही जरा वेगळा खेळ खेळतोय. हां, जे शेवटी येतील त्यांना आयफोन 17. सो ऑन युअर मार्क, मी 1 2 3 म्हटलं की तुम्हाला जायचं आहे मम्मी पप्पा अंकल आंटी यांच्याकडे, आणि मी जे सांगेन ते घेऊन यायचं आहे. आणि ज्या घेऊन येतील शेवटी त्यांना आयफोन 17, आयफोन 17. हां, सोपा खेळ आहे. सुरुवात करूया आपण. गेट सेट गो. जायचंय पटकन. आयफोन 17 मिळतोय. 17 रुपयाची नोट घेऊन यायची आहे. 17 रुपीज नोट. चला बघूया कोण घेऊन येत आहे. 17 रुपयाची नोट. 17 रुपयाची नोट. बघूया कोण घेऊन येत आहे. तिकडे तिकडे मिळते, बघूया. नोट पाहिजे 17 रुपयाची. 17 रुपयाची नोट. 70 नाही, 17 रुपयाची नोट. 17 रुपयाची नोट. चला या या. 17 रुपयाची नोट पडलेली नाही अजून. 1 बाय 1. एक मराठी, बटरफ्लाय, एक इंग्लिश. आता हिने एक बोललं. बोल एक. बावडेकर. तर हिला बोलायचे इव्हेंटला तू. वगैरे असता किती? मस्त. इकडे बोलायचे 3. Keep on and fill up, on and disconnected. Keep on and up. स्वागत करते हैं हम मिलके, घड़ी सुहानी आई है. स्वागत करते हैं हम मिलके, घड़ी सुहानी आई है. दिल के सरगम से हमने ये महफिल. आता लक्ष द्या, मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळतोय. आज आमच्या लाडक्या युवाक्षीचा वाढदिवस. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. आमची लाडकी युवाक्षी औक्षवंत, यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, बुद्धिवंत, भाग्यवंत, जयवंत हो, अशी प्रार्थना करूया आणि तिला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊया. सर्वजण तयार आहात? रेडी? माझ्यासोबत काउंट डाऊन करा. बोला 1 2 3 4 आणि 5. हॅपी बर्थडे. जेवायला आलोय. फ्राईड राईस आहे, भाकरी आहे, चिकन आहे आणि भावकी आहे सोबत. ओ भावकी, नमस्कार. हाय भावकी, पलटाव काय? भेटला मला. देवांशी इज कमिंग. सेलिब्रेशन खूप छान होतंय. भूक लागली. पनवेलला जायचं आहे. रात्री जायला लेट होईल. येऊया आणि कल्टी मारूया. दिसणार नाही, जवळ आहे. आज बड्डेला ज्यांनी 4 चांद लावलं. दादांचं नाव किशोर सावंत.
किशोर दादांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि आतासुद्धा तुम्ही बघितलं अँकरिंग असू दे, एंटरटेनमेंट असू दे, होम मिनिस्टर असू दे, जादूचे प्रयोग असू दे, बरेच प्रयोग केलेले आहेत. तुम्हाला वाढदिवस असेल, इव्हेंट्स असतील, वेडिंग असेल तर दादांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर इथे देतो आहे. कॉन्टॅक्ट नंबर काय आपला? 8108572919. नक्कीच तुम्ही संपर्क करा. खूप छान बड्डे त्यांच्यामुळे शोभा आली, तुमच्यामुळे खूप छान शोभा आली. चला जाऊया ना घरी. तुम्ही काय इथेच थांबता? अरे तुम्ही पण इथेच थांबता. चला काकी बाय बाय. हॅपी बर्थडे. आम्ही घर बघितलं, घर छान आहे. थँक्यू. तुम्ही घरी नाही आले का? थँक्यू. चला मंडळी बर्थडे झालेला आहे. आता पनवेलला निघूया. चलो बाय, पनवेल निकलना है. चलो बाय पनवेल निकलना है. युट्यूबर बाय बाय जेवते. जेव चौकात जेव. पोरं बाळ असली की अशी काळजी असते. बाय. सगळे दादा डिनर करतात. बाय. मला मंडळी वसईवरून ट्रेन पकडले. 11चा टाईम आहे इथे, 11:10 यायचा, पण 11:30पर्यंत आले. दादर मार्गे वगैरे गेलो असतो पण एकच अंतर तेवढाच पडतो, पण इकडनं गेलो तो एकाच ट्रेनने जायला होईल. परत इथून दादरवरून कुर्ला, कुर्लावरून पनवेल लई कंटाळा येतो. सो इथून आता 1 वाजता पोहोचेन. हो भेटली जागा बसायला? भेटली. चला बाय बाय. कुठले तुम्ही? हा कुठले? रत्नागिरी. आपण आपलंच कोकण बाय. वा वा वा. तुम्ही नाही येत? ओके चला जाऊ सकाळ. हे फोटो काढला आमचे. चला बाय बाय वसई. 1 वाजेपर्यंत पोचू आपण पनवेलला. उदना एक्सप्रेस आहे. बरं आलं ही भेटली. इथून डायरेक्ट मी जाऊ शकतो. पेरणा इथं बसले. हे बघा इकडे बसले. चला बाय बाय. तर मंडळी आत्ता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि पोचलेलो आहे. ॲक्च्युली आई थांबली तिकडेच, कारण उद्या आहे बारसा. रिलेटिव्ह आहेत त्यांच्या इथले, सो ते तिकडेच थांबले. आम्ही आलो. आई उद्या येईल. पप्पा तर आलेलेच, कारण आजी एकटी होती इकडे. सो सगळे रविवार असला की असा घाई गडबडीचा धावपळीचा जातो. सो विरारला गेलेलो. विरार पडला खूप लांब आहे इथून, म्हणजे आम्ही इकडच्या टोकाला, ते तिकडं. आमचे रिलेटिव्ह असे राहतात ना, एक टिटवाळा, एक इकडे, एक तिकडं, असे आमचे लांबचे भाऊ करतले. सो वाढदिवसानिमित्त सगळेच भेटले आणि खूप मजा आली. वाढदिवस पण खूप छान झाला आणि खूप सारी धमाल मस्ती होती. सो तुम्हीसुद्धा अशी फॅमिली एकत्र भेटत असाल, या आठवणी अशाच येत असतील. सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बेजा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.